अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तर स्वामी अंश चॅनल मध्ये मी नीलम तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तर आपली आता कालच 26 डिसेंबरला दत्त जयंती पार पडली. प्रत्येक स्वामी भक्तांसाठी दत्त भक्तांसाठी डिसेंबर महिना खूप म्हणजे हा मार्गशीर्ष महिना खूप पवित्र मानला जातो. आपण प्रत्येकानेच गुरुचरित्राचं पारायण नक्कीच केलं असेल. आपला तो सप्ताह पार झाला, आजच आपल्या गुरुचरित्र पारायणाची समाप्ती झाली. तर प्रत्येक जणांनी घरी केलं असेल, कोणी केंद्रात केलं असेल तर नक्की गुरुचरित्राचं पारायण केलं असेलच. पण ज्यांना आता गुरुचरित्र पारायण करायची खूप इच्छा होती किंवा मग मासिक पाळी आली, सुवेर असेल, सुतक असेल आणि इच्छा राहून गेली, तर त्यांनी सुद्धा आता जर तुम्हाला आता ते तुमचं सगळं झालं असेल तर तुम्ही या शनिवारपासून सुद्धा गुरुचरित्राच्या पारायणाला सुरुवात करू शकता. कारण शनिवारी आपल्याला सुरुवात करून शुक्रवारी सांगता करायची. तर पुढच्या शनिवारी तर नाही बसू शकत आपण, कारण त्याच्या पुढच्या शुक्रवारी मार्गशीर्ष महिना संपतोय. म्हणून जर तुमची खूप इच्छाच असेल तर आता जर तुम्हाला जमलं नसेल दत्त जयंती विषयी जर पारायण जमलं नसेल तर तुम्ही या शनिवारी बसलात तरी चालेल, शुक्रवारी त्याची सांगता करा. आता काही लोकांची खूप इच्छा असते मनात की मला पारायण करायचंय, आणि मी तर म्हणते आपण जर स्वामी भक्त आहोत, दत्त भक्त आहोत ना, तर वर्षातून किमान एकदा तरी गुरुचरित्राचं पारायण नक्की करा घरात. पारायण केल्यामुळे घरात एवढे बदल होतात ना, हे जो करतो त्याच्यात म्हणजे आपण करतो आणि आपल्या लक्षात यायला सुरुवात होते की पारायणाचे खूप पॉझिटिव्ह बदल आपल्या घरात होत आहेत. पण आता काही जणांना करायची इच्छा खूप आहे की मला गुरुचरित्राचं पारायण करायचंच आहे, मला अनुभव घ्यायचा आहे, परंतु काही कारणामुळे जमत नाही. काही जणांच्या घरात अलाउड नाहीये किंवा काही प्रॉब्लेम असतील, नोकरीला आहात, कामानिमित्त बाहेर आहात, तेवढा वेळच जर तुम्हाला पॉसिबल होत नसेल तर काय करायचं? तर तुम्ही त्याच्यासाठी काय करायचं तर तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर गुरुचरित्राचा 14वा आणि 18वा अध्याय हा गुरुचरित्र पारायणाचा मेरुमणी मानला जातो. जसे आपले 52 अध्यायाचं अध्यायाचं वेगवेगळं विशेष महत्व आहे, त्याचप्रमाणे गुरुचरित्राचा 14वा आणि 18वा अध्यायाला अनन्यसाधारण महत्व आहे. ही अशी छोटी पुस्तकं मिळतात. आता ही पुस्तकं कुठे मिळतात? तर जिथे देवाचं सामान मिळतं किंवा जिथे देवाची पुस्तकं मिळतात. आता 10वी 12वी MPSC UPSC जी म्हणजे अशी पुस्तकं जी मिळतात तिथे त्या ग्रंथ भांडारांमध्ये ही नक्की पुस्तकं मिळतील. आणि नक्की शोधा, तुमच्या आजूबाजूच्या कोणत्याही दुकानात ही पुस्तकं नक्की मिळतील. जर तुमची मनापासून इच्छा आहे ना करायची, तर तुमची ही इच्छा सुद्धा स्वामी महाराज दत्त महाराज नक्कीच पूर्ण करणार. तर तुम्ही प्रत्येकाने, जर तुम्हाला पारायण करायला जमत नसेल तर तुम्ही ही पुस्तकं सुद्धा गुरुचरित्राचा 14वा आणि 18वा अध्याय नक्की वाचायला सुरुवात करा. बघा तुमच्या आयुष्यात नक्की फरक पडेल. तुम्हाला काही मानसिक त्रास असेल, शारीरिक त्रास असेल, तुमचे एखादं अडलेलं काम आहे ते पूर्णच होत नसेल, अडलेले पैसे जर मिळत नसतील, घरात लक्ष्मी टिकत नसेल, लग्न जमत नसेल किंवा अजून जर तुमची कोणतीही समस्या असली आणि त्याच्यातून तुम्हाला मार्गच मिळत नसेल, तर हा गुरुचरित्राचा 14वा आणि 18वा अध्याय वाचून बघा. नक्कीच तुमचे जे प्रयत्न चालू आहेत ना, त्या प्रयत्नांना नक्की यश मिळेल. असं नाही की मी वाचायला बसले आणि माझी उद्या इच्छा पूर्ण झाली. आपण प्रत्येक जण सांसारिक माणसं आहोत, प्रत्येकाला काही ना काहीतरी प्रत्येकाला समस्या असतातच. आता आपण स्वामींची सेवा करतो, देवाची सेवा करतो म्हणून आपल्या आयुष्यात काहीच त्रास नाही असं नक्कीच नाहीये. आता माझ्या सुद्धा आयुष्यात खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत, खूप सारे त्रास आहेत. पण म्हणजे मी म्हणत नाही की मी देवाचं करते मग का नाही. आता काही जणांच्या कमेंट्स येतात खूप वाईट, मी काय प्रत्येकाला वेगवेगळ्या उत्तर देऊ शकत नाही. पण मी त्यांना तेच सांगेन, जर तुम्ही म्हणताय ना की का तू स्वामींचं एवढं सांगतेस किंवा स्वामी स्वामीच करतेस, तर त्या माझे स्वामी तुझ्या स्वामींचं मी खूप करून बघितलं आधी. 11 गुरुवार केले, ही सेवा केली, ती सेवा केली, पण मला त्याचं फळ नाही आलं. तर असं होऊच शकत नाही की एखादं तुम्ही गोष्ट स्वामींकडे मागताय आणि ती देत नाहीत स्वामी. हा, भले तुम्हाला जी गोष्ट हवी आहे ती जर तुमच्यासाठी योग्य नसेल तर स्वामी महाराज तुम्हाला कधीच देणार नाही. पण तुमच्यासाठी जी गोष्ट योग्य आहे ती स्वामी महाराज तुमच्यासाठी नक्कीच देतील. आता जे आपल्या आयुष्यात प्रारब्ध असतात, प्रत्येकाची कर्म असतात, त्याच्यानुसार आपल्याला फळ मिळत असतं. आपल्या प्रत्येकाचे भोग असतात ते भोगायचेच आहेत. मग स्वामींची सेवा केल्यामुळे काय होतं ना की आपले जे भोग आहेत ना ते आपण स्वामींसोबत भोगतो. त्याच्यामुळे त्याची तीव्रता आहे ना ती कमी व्हायला मदत होते. असं नाही की संकटच पूर्ण टळून जातात. आज मी वाचलं, एक पारायण केलं आणि उद्या मला लॉटरी लागली, 10 लाख माझ्या घरातच आले, असं कधीच होणार नाही. परंतु तुमची जी काही त्रास आहे, तुमची जी काही संकट आहेत ना त्याची तीव्रता आहे ती स्वामींमुळे कमी व्हायला मदत होते. आणि हा प्रत्येक स्वामी भक्तांचा अनुभव असेल की तुम्ही जेव्हा स्वामी भक्ती करता तेव्हा त्याचा अनुभव स्वामी तुम्हाला स्वतः देतात आणि देतातच. हे 100% आहे की स्वामी कधीच आपल्याला मागितलेली गोष्ट देत नाही, तसं होत नाही. जर ती तुमच्यासाठी योग्य असेल तर स्वामी महाराज ती गोष्ट तुमच्यासाठी देतातच. तर आपण आता मुख्य विषयाकडे वळूया. तर गुरुचरित्राचा 14वा आणि 18वा अध्याय काय करायचा, तर त्याच्याच ना वरती पुस्तकातच तुम्हाला दिलंय की 14वा अध्याय का करायचा
तर सर्व संकटातून मुक्त होऊन सकल मनोरथ पूर्ण करणारा हा 14वा अध्याय आहे. आणि 18वा अध्याय हा घरात अखंड लक्ष्मी नांदण्यासाठी, द्रव्य संकट निदारून अखंड लक्ष्मी नांदावी यासाठी 18वा अध्याय वाचायचा. गुरुक्षेत्राचे जे 52 अध्याय आहेत त्या प्रत्येक अध्यायांचं वेगवेगळं महत्व आहे. प्रत्येक अध्यायाला अनन्यसाधारण महत्व आहे. म्हणूनच गुरुक्षेत्राचं पारायण घरात करावं हे आपल्याला सांगत असतात. पारायण केल्यामुळे बऱ्याचशा समस्या कमी होतात, कारण प्रत्येक अध्यायामागे तुमच्या प्रत्येक समस्या कमी व्हायला मदत व्हायला लागते, कारण प्रत्येक अध्यायाचं विशेष महत्व आहे. तर त्यातल्या त्यात जे आपले 52 अध्याय आहेत ते खूप महान आहेतच, पण 14वा आणि 18वा अध्याय जर तुम्ही वाचलात तर तुमच्या आयुष्यात नक्की फरक पडेल. सॉरी, नक्कीच फरक पडेल. आता हा कधी वाचायला सुरुवात करायचा? आता आपलं उद्यापासून गुरुवार चालू, म्हणजे आपला मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार चालूच आहेत. उद्या आपल्याला गुरुवार आहे, तर तुम्ही उद्यापासून जर वाचायला सुरुवात केली तरी चालेल. जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ते झाल्यानंतर वाचायला सुरुवात केली तरी चालेल. मार्गशीर्ष महिन्यात जरी नाही जमलं तरी नंतरही वाचू शकता. तर आता आपले गुरुचरित्र पारायणाला जसे आपण बसतो तेव्हा नियम असतात. आता याच्यासाठी काही नियम आहेत का? तर हे जे अध्याय आहेत ते तुम्ही जे 52 अध्यायाची आपली जी पोथी येते गुरुचरित्र पारायणाची, तर त्यातले काढून वाचू नका. हे शक्यतो सेपरेट पुस्तकच घ्या, कारण ते पुस्तक कसं आपण हात लावतो, आपण बाहेरून येतो किंवा आपले काय हात आपण स्वच्छ प्रत्येक वेळी धुवून बसत नाही देवाला, आणि तो खूप पवित्र ग्रंथ आहे, तर त्याला सारखा हाताळू नका. जेव्हा पारायण करतो तेव्हा आपल्याला तो एकाच जागी म्हणूनच ठेवायचा असतो की सारखा हात लागू नये. त्याच्यासाठी ही छोटी पुस्तकं आहेत, तर ती तुम्ही नक्की आणा. तर त्याच्यासाठी आता तुम्हाला जर तुमच्या मनात खूप तीव्र इच्छा आहे, ती पूर्ण करायचीच आहे, किंवा अडलेली जर काम तुमचं पूर्ण होत नाहीये तर ते तुमचं पूर्ण व्हावीची तुमची इच्छा आहे, तर तुम्ही संकल्पयुक्त या पारायणाला सुरुवात करू शकता. पारायण नाही म्हणता येणार, याला वाचनाला सुरुवात करू शकता. तर आता संकल्प कसा करायचा हा प्रत्येकाला माहितीच आहे. तर संकल्प फक्त आपण पहिल्या दिवशी वाचणार, त्या दिवशीच करायचा. मग तुम्हाला 21 दिवसाची सेवा करायची आहे, 40 दिवसाची सेवा करायची, 11 दिवसाची करायची, तुमच्यावर आहे. संकल्पयुक्त फक्त पहिल्या दिवशी कराल, तेव्हा तुम्ही सांगा की माझी अशी इच्छा आहे. तुमचं नाव गोत्र सांगून, तुम्हाला माहितीच आहे, तांदूळ हातात घ्यायचं, फूल घ्यायचं आणि तांबणात ते म्हणजे पाणी घ्यायचं आणि संकल्प बोलून त्याला तांबणात पाणी सोडायचं. ते तांबणातलं पाणी मग नंतर तुम्ही तुळशीला वगैरे घालू शकता. तर पहिल्या दिवशी फक्त तेवढं सांगायचं की माझा एवढा दिवसांचा संकल्प आहे, माझी ही इच्छा आहे आणि त्याच्यासाठी मी गुरुचरित्राचे 2 अध्याय वाचणार आहे आणि माझी ही इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते. आणि मग तेवढे दिवस तुम्ही संकल्प करा. संकल्पयुक्त आहे म्हणून आता जसे गुरुचरित्र पारायणाला आपले काही विशेष नियम आहेत, तसे याला काही नियम नाहीयेत. की म्हणजे आता फॉर एक्झाम्पल म्हणायला गेलं तर म्हणजे असं टायमिंग, आता आपण गुरुचरित्राच्या पारायणाला सकाळी पहाटे आपण बसतो ते संध्याकाळी 4 पर्यंतच करतो, तर याचं तसं काही नाहीये. तर तुम्ही संध्याकाळी पण वाचू शकता, अगदीच रात्री 10-11 वाजवू नका. एक संध्याकाळी 7, 7:30, 8 पर्यंत तुम्ही वाचू शकता. सकाळी फक्त 12 ते 12:30 दुपारची जी वेळ आहे ती आपली दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ आहे. फक्त तेवढा अर्धा तास सोडा आणि बाकी तुम्ही कधीही वाचू शकता. आणि एकदम छोटे ग्रंथ येते, जास्तीत जास्त 5 ते 7 मिनिटं फक्त एका म्हणजे एका अध्यायाला लागतात. तर 5 ते 7 मिनिटं म्हणजे अर्धा तासाच्या आतच तुमचे दोन्ही अध्याय वाचून होतात. आपली तारक म्हणजे आपली जी स्वामींची नित्यसेवा आहे ती कराच, पण त्याच्याबरोबर हे सुद्धा तुम्ही करा. आता जर तुम्हाला संकल्पच करायचा आहे तर तुम्हाला हा एक नियम पाळायचा आहे. त्यानंतर आता मांसाहार सगळ्यात महत्वाचं, म्हणजे जर तुम्ही संकल्पयुक्त कोणतीही सेवा करता, म्हणजे आता हीच नाही, जर तुम्ही स्वामी चरित्र सारामृताची करत असाल, कोणतीही संकल्पयुक्त सेवा करताना मांसाहार करायचा नाही. पूर्ण मांसाहार बंद करायचा जर संकल्पयुक्त सेवा करतायत तर. हा, तुमची संकल्पयुक्त सेवा नाही, फक्त तुम्हाला मनापासून वाटतंय की मला आता वाचायचे रोज, नित्यसेवा करते तर नित्यसेवेत दोन्ही अध्याय वाचायला सुरुवात करते, तर त्याच्यावर बंधन नाहीये. पण ज्या दिवशी तुम्ही वाचणार तर त्या दिवशी तुम्ही मांसाहार करू नका. आता आज वार बुधवार आहे, तर मांसाहार प्रत्येक जण करतो बुधवार, शुक्रवार, रविवार. तर त्या दिवशी तुम्ही वाचणार आहात तर तुम्ही मांसाहार करणार आहात तर वाचूच नका. असं नाही की मी सकाळी वाचून घेते आणि मग मी दुपारी मांसाहार करणार आहे, असं शक्यतो करू नका. तुम्हाला आज वाचायचंय ना, सॉरी, तुम्हाला आज आता बुधवार आहे, तुम्हाला मांसाहार करायचा आहे ना, तर तुम्ही आज वाचूच नका, सकाळी पण वाचून घेऊ नका. आपण स्वामी चरित्र सारामृत वाचतो, ठीक आहे, स्वामींचे कोणतेच नियम नाहीत, परंतु हे गुरुचरित्राचे अध्याय आहेत ना शेवटी, तर त्याच्यासाठी सांगेन, जर तुम्ही आज मांसाहार करताय तर तुम्ही आज हा अध्याय वाचूच नका. एक दिवस स्किप करा, उद्या वाचा, तसं केलं तरी चालेल हे. आणि जर संकल्पयुक्त करताय तर मांसाहार करायचाच नाही तेवढे दिवस, 21 दिवस किंवा 40 दिवस, तेवढे दिवस मांसाहार नाही करायचा. त्यानंतर ब्रह्मचर्य पालन, तर जर संकल्प जरी करत असला तरी याच्यासाठी ब्रह्मचर्य पालनाची काही गरज नाही, किंवा कांदा लसूण वर्ज्य असंही नाही. अंथरुण म्हणजे आता चटईवरच झोपायचं, गोधडीवर झोपायचं असंही काही नाही, फक्त मांसाहार. एकच लक्षात ठेवा, संकल्पयुक्त करत असाल संकल्पयुक्त तर तुम्हाला मांसाहार त्या दिवशी म्हणजे तेवढे दिवस मांसाहार टाळायचा आहे. आणि जर संकल्पयुक्त करत नसाल तर मांसाहार ज्या दिवशी वाचणार त्या दिवशी म्हणजे मांसाहार करणार त्याच दिवशी वाचूच नका, एवढाच नियम आहे.
बाकी ब्रह्मचर्य पालन, कांदा लसूण किंवा खालीच झोपायचं, खालीच बसायचं असे या अध्यायांच्या वाचनाला काहीच नियम नाहीयेत. तर त्याच्यामुळे हे अध्याय कोणीही वाचू शकतं. तर तुम्ही नक्की हे अध्याय जे आहे ते तुम्ही वाचून बघा. नक्कीच फरक पडायला सुरुवात होईल. मी आता हे रोज आपले जे नित्य सेवा करतात तेव्हा मी हे अध्याय वाचतच असते. जर शक्यतो तुम्हाला 18वा अध्याय नाहीच जमलं वाचायला की बाबा खूपच वेळ लागतोय, घरात माझी कामं पण आहेत, तर किमान 14वा अध्याय तरी नक्की वाचा. बघा तुमच्या आयुष्यातले बहुतेक प्रश्न मार्गी लागायला मदत होईल. माझी तुम्हाला एकच कणकळीची विनंती आहे, जर तुम्हाला पारायण करणं शक्य नसेल झालं तर प्लीज 14वा आणि 18वा गुरुचरित्राचा अध्याय तुम्ही नक्की वाचायला सुरुवात करा. बघा तुमच्या आयुष्यात नक्की फरक पडेल आणि तुम्ही मला स्वतःहून सांगाल की काय फरक पडतोय. आपल्याला भोग जे आहेत, आपले जे काही आपली वाईट आहे काळ तो आपल्याला भोगायचाच आहे. परंतु आपल्याला स्वामींचं नाव घेऊन, दत्त महाराजांचं नाव घेऊन, आपल्या देवाचं नाव घेऊन त्याची तीव्रता कमी करायची आहे. त्यामुळे जास्तीत जास्त स्वामींचं नाव घ्या, देवाचं नाव घ्या. असं नाही की स्वामींचंच नाव घ्या. आयुष्यात कोणीतरी गुरु असला पाहिजे. जेव्हा आपल्या मागे गुरु असतो पाठीशी, तेव्हा आपल्या आयुष्यातले बरेचसे मार्ग म्हणजे बरेचसे जे प्रश्न असतात ते सोडवण्यास मदत होते. आपल्या आयुष्यात गुरुचं पाठबळ हे असलंच पाहिजे. आपल्या डोक्यावर गुरुचा हात असलाच पाहिजे. जेव्हा आपले गुरु आपल्याला सेवा सांगतात, ती सेवा जेव्हा आपण करतो तेव्हाच त्या सेवेचं आपल्याला फळ मिळत असतं. म्हणून प्रत्येकाने आपल्या आयुष्यात नक्की गुरु ठेवला पाहिजे. आणि तुम्ही प्रत्येकाने हे पुस्तक लवकरात लवकर जर तुमच्या घरी नसेल तर जवळच्या दुकानातून शोधून आणा आणि या पुस्तकाला म्हणजे हे अध्याय वाचायला सुरुवात करा. जर तुम्हाला संकल्पयुक्त नसेल करायचं तर तुम्ही हे रोजच्या नित्यसेवेत ऍड करा आणि रोजच्या रोज तुम्ही हे अध्याय वाचून बघा. तुमच्या आयुष्यात नक्की फरक पडेल. व्हिडिओ इथेच थांबूया. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.